नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण बॉशकडे आलो. नेमकं बॉश उद्याच्याला सोलापूर बंदचं हाक मारली आहे त्यांच्या FB वर. ते सगळं आपण बघितलो आणि नेमकं काय भानगड आहे, कशासाठी सोलापूर बंद करा म्हणतात बॉश. आपण बॉसला सगळंच विचारणार आहोत की नेमकं मला सांगा बॉस, उद्या सोलापूर बंदचा हाक काय विषय. उद्या सोलापूरचे बंदचे आव्हान आम्ही केले, याचं कारण एकच आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे. त्या महाराष्ट्राचं बंदचं आव्हान करण्याचं एक कारण आहे की दिल्लीमध्ये परवा 20 तारखेला जे हे ज्यांचं आंदोलन झालं विद्यार्थ्यांचा, ते कुठल्या पक्षाचं नाही, कुठल्या धर्माचं नाही, कुठल्या जातीचं नाही, ते विद्यार्थ्याचं होतं. त्या विद्यार्थ्यावर एवढं भयानक हल्ला केलाय पोलीस खातं, आणि पोलीस खात्याच्या अंडरमध्ये राहून RCC लोक सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन, ते लोक येऊन आतमध्ये काट्या घेऊन आपल्या विद्यार्थ्याला मारलेत. लहान लहान मुलांना मारले, तो लहान लहान लेकरांना मारलेत, लहान लहान माणसांना मारलेत. त्यांचं वय 10वी 12वीचे शिकणारे पोरं आहेत. तो त्या लेकरांना मारले त्या लोकांनी, त्या भाजप सरकारनं, मोदी सरकारनं, अमित शहा सरकारनं. त्यामुळे ते लहान लहान लेकरांना मारले. त्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही सोलापूर शहर बंदचं आव्हान पुकारलेलं आहे. सोलापूरकरांनी त्याला सहकार्य करावं, कारण हे कुठल्या जाती धर्माचं नाही, तर हे तुमच्या विद्यार्थ्याचे, तुमच्या लेकराचे विद्यार्थी आहेत, तुमच्या बी लेकरा बाळा शिकत आहेत. त्यांच्यावर बी आता गेल्या वेळेला आपलं हे फुटलं, पेपर फुटलं, नेट पेपर फुटल्यामुळं 20 विद्यार्थी दगावले, हो, आत्महत्या केली. त्याचं कारण काय आहे? सरकारनंच ना. शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला पाहिजे, आपला जिम्मेदारी समजून. त्याला कळायला पाहिजे त्यानं उंच शिक्षण शिकले म्हणून. हरामखोर साला बदमाश. तर त्या गांडूला तर मी बघीनच कधी सोलापूरला आला तर. पण त्याने ते राजीनामा द्यायला पाहिजे. राजीनामा दिला नाही, आणि मोदीने अजिबात तोंड उघडलं नाही, शिक्षण मंत्र्यांना तोंड उघडलं नाही, अमित शहाने तोंड उघडलं नाही. त्या बाबतीत आता 20 दिवस त्या वंचकाने बघा आपलं आंदोलन चालू आहे. हे एकाला जरी येऊन भेटलं का? समाधान त्यांचं केलं का? त्यांचं मागणी काय हो? छोटीची मागणी आहे त्यांची. त्या वारलेल्या विद्यार्थ्याला 1-1 कोटी रुपये द्यावा त्यांच्या कुटुंबाला, आणि त्या वंचेला जे पकडून नेले त्या पक्षाला सोडावं, त्याला रिलीज करावं. आणि कुठलं बघा त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितले, ते शिल्लक काय नाही हो. शिक्षण मंत्र्याला एवढं काय त्यांनी अभय द्यायला लागलेत. ही सरकार काय, त्यांचं मोदीचं अमित शहाचं काय गोड आहे त्याच्याकडं? काय माहिती आहे त्याच्याकडे एवढी मोठी की त्याला राजीनामा घेण्यात? एवढे विद्यार्थी लाखो लोक आलेत दिल्लीमध्ये. त्या जनतेला तुम्ही, जनतेच्या जीवावर तुम्ही आले, आणि जनतेला तुम्ही कोण लागला? बरोबर नाही. त्याच्या म्हणून आम्ही जनतेला शहाणं करण्यासाठी, जनतेला आपण आपलं ही माहिती देण्यासाठी, जनतेला जागृत करण्यासाठी आम्ही उद्याचं सोलापूर शहर बंदचं आवाहन केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पासून जे चाटे गल्ली, बदल्या मारुती, माणिक चौक, नवी पेठ आणि बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी एंड करणार आहे. आणि ते मोटरसायकल रॅली आहे, चालत वगैरे नाही. आमचे कार्यकर्ते तुम्हाला माहित आहेत, चालत म्हणलं तर अवघड होईल म्हणून आम्ही मोटरसायकल केले. मोटरसायकलला 100-200, 200-250 मोटरसायकल जमा होतली. त्या पद्धतीने आम्ही रॅली करणार आहोत, आणि तिथं बाबाचा पुतळा एंड करणार आहे. मला सांगा बॉस, कुणाकुणाला ह्या बंद मध्ये सामील व्हा म्हणलंय तुम्ही? आता पत्रकार साहेब, तुम्हाला चांगलं माहित आहे, वंचितचे आलेले जे आहे सर्व त्या पक्षाला, वंचितनं जर या म्हणलं तर त्यांनी येणार नाहीत. उगाच पाठिंबा म्हणून जाहीर करणार, आणि त्यांचे काय लोक नाही, त्यांचे कार्यकर्ते येणार नाही. म्हणून आम्ही कोणाला या म्हणलं नाही, आणि या म्हणणार बी नाही. आम्ही आमच्या दमवर आम्ही तयार केलेला आहे. व्यापाऱ्यांना तुम्ही काय? सर्व जेवढे बी व्यापारी संघटना आहेत सोलापूर शहरातल्या, त्या सर्व व्यापारी संघटनेच्या अध्यक्षाला भेटून पत्र दिलेलं आहे. आम्ही त्यांना हात जोडून विनंती केलेली आहे की तुमच्या त्या लेकरा बाळाच्या पुढच्या भविष्यासाठी तुम्ही या 3 वाजेपर्यंत तुम्ही बंद करावा असं म्हणलंय. आम्ही पूर्ण दिवस बंद करा म्हणलं नाही, कारण त्यांचा बी धंदा पोट पाणी असतंय. त्यांचा बी आम्ही विचार केलाय. तुम्ही 3 वाजेपर्यंत बंद करा म्हणले. त्याने म्हणलेत
आम्ही 2 वाजेपर्यंत बंद करतो, काळजी करू नका. आमचा त्या प्रश्न बी तुम्ही उचलला, हे चांगला प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना दगावा लागल्यात. विद्यार्थी उद्या सामने आमचे बी लेकरं शिकत आहेत, उद्या आमच्या बी लेकरावर परिणाम असा होऊ शकतोय. त्यामुळे आम्ही सहकार्य करणार म्हणून आम्हाला शब्द दिलेला आहे. मला सांगा बॉस, या रॅलीमध्ये किती विद्यार्थी असतील उद्याच्या रॅलीमध्ये? 101 विद्यार्थी असतील. हा, ते बी आंबेडकरवादीचे विद्यार्थी असतील. आता ते बाकीचे विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे ते काय, आम्ही त्यांना विनंती केली त्यांना, तर ते लोक काय येणार नाहीत. आणि तेवढा आमच्याकडे वेळ नाही. काल बाळासाहेबांनी टिकाण केलंय महाराष्ट्र बंदचा. आजचा एकच दिवस आहे, एक दिवस आम्ही काय एवढं काय करू शकत नाही. जेवढं साहेबांनी किती टायमिंग दिलंय, परमिशन कितीचं दिलंय तुम्हाला? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत तुमचं रॅली असणार आहे? नाही, बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात तुम्ही पत्रकार बाळासाहेबांचा आंबेडकरांचा तुम्ही पत्रकार बघितले का? त्यांनी म्हणले आम्ही कोणाला परवाना वगैरे मागत नाही, आम्ही आमचा निर्णय सांगितलेला आहे महाराष्ट्र बंदचा. आणि ते महाराष्ट्र बंद मागा, आम्ही सीपी साहेबाला भेटलेला आहे, सीपी साहेबाला पत्र दिलेलं आहे. आम्ही परवाना नाही मागितलं, त्यांना माहिती सुद्धा आम्ही पत्र दिलं आहे की उद्या बंदचं आवाहन केलंय. आणि सीपी साहेबांनी स्वतःहून सांगितलेत की जबरदस्ती कोणाला करू नका, विनंती करा. कोण बंद करतील ते बंद करतील, नाही करतील ते नाही करतील. नाही करणारा तुम्ही त्रास देऊ नका म्हणतात. आणि आम्ही त्यांच्या शब्दाचं आम्ही पालन करणार. नाही, रॅली आमच्यानुसारच निघणार. फक्त व्यापारी ज्याने बंद करणार नाही, कोण उघडणार आहे, कोण बंद करणार नाही, त्यांच्यावरती सीपी साहेबाचं आदेशाचं पालन करणार. कुठल्या कुठल्या व्यापाऱ्यांना भेटला सोलापूर शहरातल्या? चाटागडीतल्या वापरायला भेटलो, मधल्या मारुतीच्या वापरायला भेटलो, आपला सोनार गल्लीतल्या वापरायला भेटलो, नवी पेठातल्या व्यापाऱ्याच्या संघटनेला भेटलो, आणि बाळेवाडच्या संघटनेला भेटलो. त्यांची पत्र त्यांची झेरॉक्स मी आणलो नाही. सर्व छत्रपती शिवाजी महाराज आशिषवन त्यांना पत्र दिलो. असं बरेच नवी पेठ वगैरे जेवढे हे भाग आहे तेवढं तुम्हाला माहिती आहे, तेवढं त्या दिवसात काय करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न केलाय. मार्केट यार्ड हो, मार्केट यार्ड बी 3 वाजेपर्यंत बंद असेल. म्हणजे उद्या सकाळी चालू असणार आहे का नाही? बंद असणार आहे. त्यांनी पाठिंबा दिला तुम्हाला? पाठिंबा दिलाय, त्यांनी पाठिंबा दिलाय. 3 वाजेपर्यंत बंद करतो म्हणून. त्यांच्यानंतर त्यांचं बी पोट आहे, आम्ही त्यांच्या पोटाचा बी विचार केलाय की नुसतं आंदोलन करणं बरोबर नाही. त्यांची रोजीरोटी बी गरजेचं आहे. आणि त्यांनी आपल्याला एवढी सवलत दिली 3 वाजेपर्यंत करतो म्हणल्यावर, तर त्यांचं बी आपण बी त्यांचं ऐकलं पाहिजे. तर त्यांनी 3 वाजेपर्यंत बंद करतो म्हणलेत. आणि त्यांचं बी मी अभिनंदन. उद्या त्यांचं ज्याने कोण बंद करता येईल त्यांचं पुढं पत्रकार परिषद अभिनंदन करू. म्हणजे शिस्त पद्धतीने ही रॅली निघणार उद्याची? नाही, आम्ही पूर्वीपासून शिस्तच आहे हो. आम्हाला उगा लोक बदनाम करतात, यांचे रॅली आले, या पक्षाचे रॅली आले, या पक्षाचा मोर्चा आला, उगाच लोकांना वाव आणतात. आम्ही शिस्तबद्धचे लोक आहे हो. आम्ही आंबेडकरांचे लोक आहे, बाबासाहेबाला मानणारे लोक आहे. आम्ही कोणाला त्रास होईल असं वागतच नाही. पण स्वतःच विनाकारण कोण तर सांगत असतंय ते त्रास करून त्यांनी घेतात, आम्ही नाही त्रास करत कोणाला. बस उद्या शिस्तीत निघावं रॅली. आणि बॉसला म्हणलं जात आहे की बॉस म्हणजे एकदम, तुम्हाला तर माहित आहे. तुम्ही उद्या जर रॅली बघितल्यावर तुम्ही मला भेटून तुम्ही सांगता बाबाचा पुतळ्यापाशी एंड आहे, बाबाचा पुतळ्यापाशी तुम्ही येऊन मग आम्हाला सांगा शिस्तीत निघाली का नाही. कुठल्याही आरडावारडा होणार नाही, घोषणा होणार फक्त. घोषणा तो इतर काही होणार नाही. घोषणा फक्त उद्या सरकारचा धिक्कार असो, बीजेपीचा धिक्कार असो, आणि लाठीचार्ज करणाऱ्याचा पोलीस खात्याचा धिक्कार असो, दिल्ली पोलिसाचा, दिल्ली सरकारचा, असं आणि केंद्र सरकारचा, असंच धिक्कार असणार आहे. आम्ही असं म्हणजे भाषण असणार आहे, बाकी दुसरं काय नसणार आहे. धन्यवाद बॉस, खूप काही चांगली माहिती दिली. उद्याच्याला आपल्या सोलापुरातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते पूर्ण सिटी मधनं ह्यांची रॅली निघणार आहे. आणि ह्या रॅलीमध्ये कमीत कमी 200 ते 300 लोक असतील आणि गाड्या असतील त्या 2 व्हीलरवर. आणि ही रॅली थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जाऊन आणि त्यांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन तिथं त्याचा समारोप होणार आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.